नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस बघणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला सांगणार मित्रांनो, याचं वेअर. के मीन्स कॉन्स्टंट, ए मीन्स ऍसिड, के ए मीन्स कॉन्स्टंट ऍसिड, बी मीन्स बेस, के बी मीन्स कॉन्स्टंट बेस. ओके, ठीक आहे. त्याच्याकडे आपण डेफिनेशन बघू आणि मग याचं जे कॅल्क्युलेशन आहे सॉल्व्ह करू. आता डिसोसिएशन कॉन्स्टंटची डेफिनेशन खूप इझिली सांगतो मी तुम्हाला. फक्त हे असं जे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस आहे, हे स्टेटमेंट कसं सरळ आहे ना, याचं असं रिव्हर्स द्यायचं. बघा आता, द वीक ऍसिड और वीक बेस, बरोबर आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर equilibrium constant, okay, and acid Ka ionization and Kb and base Kb ionization. मित्रांनो, पुन्हा एकदा डेफिनेशन सांगतो. द वीक ऍसिड और वीक ऍसिड और वीक बेस डिसोसिएशन कांस्टेंट फॉर इक्विलिब्रियम कांस्टेंट, एसिड के आयोनायझेशन अँड बेस के बी आयोनायझेशन. याच्यात सगळ्यात मोठा लाईन कोणती आहे माहिती आहे का? एसिड के आयोनायझेशन अँड बेस के बी आयोनायझेशन. मित्रांनो, याचा फोटो काढून घ्या. हा, तर बघा मित्रांनो, आता काय बघत आहोत आपण. आता हे बघा, इथे वीक ऍसिड आहे. पहिले वीक ऍसिड कोणता आहे बघा. आता HA, ओके. इक्विलिब्रियम आता कॉन्स्टंट ठेवलं, हे इक्विलिब्रियम, ओके. तर काय आहे H प्लस A, ओके. इथं पॉझिटिव्ह आणि इथे निगेटिव्ह. नंतर काय करायचं, इथे Ka लावायचा. Ka इज इक्वल टू इथे प्रोडक्ट, इथे प्रोडक्ट राहील आणि खाली काय राहील, रिएक्टंट, ओके. पण बट प्रोडक्टला आपण कॉन्सन्ट्रेशनचा बॉक्स द्यायचा आणि रिएक्टंटला आपण द्यायचा. आता हेच सेम इथेच पुट करायचं. Ka इज इक्वल टू हे बघा, H पॉझिटिव्ह प्लस A निगेटिव्ह. खाली हे काय करायचं, असं एकत्र करायचं. काय करायचं आता असं, आणि ते स्टेटमेंट द्यायचं. डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आर कॉल्ड एज एसिड, ओके. मित्रांनो, फोटो काढून घ्यायचा. तर बघा मित्रांनो, आता आपण वीक ऍसिड घेतलं होतं. आता आपण वीक बेस घेणार आहोत. मग अशी HA घेतला होता. आता इथे BOH, इक्विलिब्रियम एरो, B प्लस OH निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल, ओके. आता हा KB मीन्स कॉन्स्टंट बेस, ओके. तर काय करायचं, इथे सेम तेच पुट करायचं. प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट. आता मी डबल काही प्रोडक्टची स्पेलिंग आणि रिएक्टंटची स्पेलिंग काही डबल लिहित नाही, ओके. तर ठीक आहे. आता काय आहे इथे, KB इज इक्वल टू B पॉझिटिव्ह प्लस OH निगेटिव्ह. आणि हे काय करायचं, आपण असं एकत्र करायचं, ओके. ठीक आहे. आणि याच्या खाली अजून काय लिहायचं माहिती आहे का मित्रांनो, तेच मगाशी आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहिलं. हे लाईन सारखीच राहील, फक्त ती ऍसिडची होती, ही बेसची आहे, बस. डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आर कॉल्ड एज बेस. मित्रांनो, तुम्ही आता एकदा फोटो काढून घ्या. बघा मित्रांनो, आपण ऑस्मॉल डायल्युशन करतो तसं इंट्रोडक्शन घेणार, त्याचे की पॉइंट्स घेणार. इंट्रोडक्शन घेतो मी. ऑस्मॉल डायल्युशनचं पूर्ण कॅल्क्युलेशन नाही घेतो. आता ऑस्मॉल डायल्युशन मध्ये की पॉइंट्स मध्ये पहिला पॉइंट कोणता आहे, ते अरेनियस थेरी, जी आपण स्टार्टिंग मध्ये बघितली होती. काय होती अरेनियस थेरी? अरेनियस थेरी
जी डिसोशिएट करत होती मॉलिक्युल्स. ठीक आहे. नंतर काय आता वीक सोल्युशन, वीक ऍसिड सोल्युशन जे आता आपण बघितलं. तिसरा पॉइंट काय आहे, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. ओके, हे बघितलं. चौथा पॉइंट काय माहिती आहे का, अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल. ओके मित्रांनो, एकदा फोटो काढून घ्या.